दादा, जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते, दररोज कुठे ना कुठे हल्ला होतोय। हे 6 वर्षाचं बाळ आईच्या कुशीमधून नेलं, ठार केलं, सरकारकडनं काही उपाययोजना होत नाही, सरकार गेंड्याच्या कातड्याचं, आता लोकप्रतिनिधींवर टीका व्हायला लागली, काय तुम्ही सांगाल? हे सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं का हा खरं तर जुन्नर तालुक्यातला एक ज्वलंत प्रश्न आहे। सातत्याने आपण जर बघितले तर बिबट्यांच्या हल्ले होताना आपल्याला दिसत आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये बिबट्याच्या हल्ले जरा थोड्या कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु नक्कीच मला या निमित्तानं प्रशासनाला विनंती करायची आहे आणि सावध करायचं आहे की उद्याच्या काळामध्ये हे प्रमाण जे आहे आताशी सुरुवात झाली आणि उद्याच्या काळामध्ये हे प्रमाण वाढणार आहे। कारण नक्कीच ज्या वेळेला ऊसाचं हार्वेस्टिंग चालू होतं त्यानंतर बिबट्या तिकडनं इकडं फिरण्याचं प्रमाण वाढतं आणि नक्कीच ते मनुष्यावर हल्ला करतात। त्यामुळे नक्की उद्या ज्या वेळेला कारखाना चालू होईल आणि हार्वेस्टिंग चालू होईल त्यावेळेला हे प्रमाण अधिक वाढणार आहे, तर त्याची काळजी आत्ताच या ठिकाणी घेतली पाहिजे। ज्यावेळेला मी हे काही घटना घडली त्या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला मी आरोग्य साहेबांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना मी सावधचा एक इशारा या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे। आणि नक्कीच मला असं वाटतं का प्रशासनाने आता याच्यावरती योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे। तालुक्यातील सर्व जे काही नेते मंडळी असतील पक्ष सोडून एकत्रित येऊन याच्यावर एक चांगल्या प्रकारची उपाययोजना आखल्या पाहिजे असे मला वाटतं। आणि नक्कीच ही जी काही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे, अशी घटना परत तालुक्यात घडू नये त्यासाठी एकत्रित येणं आणि निर्णय घेणं गरजेचं आहे। दादा, पकडलेले बिबटे सोडून देतात, आता हे उघड सत्य झालेलं आहे, काय उपाययोजना सुचवाल? नक्कीच मला असं वाटतं का जे आपलं जे बिबट पालनाचं जे आपल्या माणिकडोला जे आहे त्याच्यावरती मला असं वाटतं का त्याचं एक्सपान्शन केलं आहे आणि त्यामध्ये अधिकचे बिबटे ठेवणार आहे असं प्रशासन आपल्याला सांगते। तर त्याचं एक्सपान्शन कधी होणार आहे, काय होणार आहे आणि जास्तीत जास्त बिबटे जे मनुष्यावर तालुक्यामध्ये 1000-2000 पेक्षा जास्त बिबटे आहेत, नक्कीच 100-150ची व्यवस्था होणार आहे, ही सगळी बनवेगिरी आहे। जास्तीत जास्त बिबट्यांची तिथं राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे किंवा जे नरभक्ष बिबटे आहे ते या ठिकाणी पकडून ते बाहेर कुठंतरी नेले पाहिजेत। त्याच्याशिवाय शासनाने जर प्रभावी उपाययोजना केली नाही तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची काय मागणी असं वाटतं का लोकप्रतिनिधीमधून या निमित्ताने मी सूचित करतो की जर हा जुन्नर तालुक्यातला नागरिक शेतकरी जर संतापला तर याचे पडतात वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील, कारण वारंवार या बिबट्याचे हल्ले होत आहेत आणि प्रशासनाने खरं तर ठोस उपाययोजना या निमित्ताने या ठिकाणी आता राबवली पाहिजे।